ओके, वेलकम बॅक. काय शिकायला लागले बघा आपण. ओके, सेक्साडेसिमल सिस्टीम शिकायला लागले. वन राईट अँगल म्हणजे 90 डिग्री सांगितलंय तुम्ही. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट म्हणा लागले मी. ओके, लक्षात येते बघा. 60 मिनिट मध्ये काय सांगितलं तुम्हाला कळते का बघा. 60 मिनिट मध्ये ओके, इथं मिनिट्स म्हणून लिहितो. वाटल्यास रीड कसं करायचं तुम्हाला माहित असू दे. मिनिट्स 60 मिनिट्स. ओके, अँड त्याच्यापेक्षा पण स्मॉल असेल तर त्याला कसं 1 मिनिट इज इक्वल टू. ओके, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. सेकंड्सला 2 लाईन सोडायचे इथं. ओके, लक्षात येते बघा ना. ते 11 नाहीये इथं, 1 नाहीये ते. ओके, जस्ट कॉम्प्लिमेंट घेतलं मी. कॉम्प्लिमेंट म्हणतो पण त्यांना रीड कसं करायचं. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स आणि त्यांना मी इथं लिहितो 60 सेकंड्स. आता मी का समजावं लागलंय ते सांगतो तुम्हाला. ओके, हे अँगल्सना वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिलं असेल तर असं कन्वर्ट करून लिहिता आलं पाहिजे आपल्याला. ते एक महत्वाचं आपलं इंटेन्शन आहे. दुसरं काय, हे मिनिट्स आणि सेकंड्स जे इथं लिहिले हे टाइम मधले मिनिट्स आणि सेकंड्स नाही. जरी दिसायला तसंच दिसत असतील 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट वगैरे, बट तिथलं मिनिट सेकंद वेगळं गोष्ट आहे, तिथलं मिनिट आणि सेकंद वेगळं गोष्ट आहे. ओके, लक्षात आहे. स्पेलिंग सेम आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे, सगळं ओके. बट ओके, ते टाइम साठी मिनिट्स आहेत आणि इथले मिनिट्स आणि सेकंड्स अँगल साठी आहेत. लक्षात येत आहे सगळ्यांना. ओके, हे दोघांचं कम्पेअर किंवा दोन्ही सेम म्हणता येणार नाही. हे दोन्ही इररिलेव्हंट गोष्टी आहेत. सगळं शब्द जरी सेम असला तरी दोघांचा डायरेक्टली काही संबंध नाही मॅथमॅटिकली. ओके, हे गोष्ट लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये बघा, हे तुम्हाला कळालं असेल तर नेक्स्ट मेथडला जाऊया. नेक्स्ट मेथड म्हणजे सेकंड मेथड. आपण सेकंड मेथडला नाव आहे, जसं की यशराजनं मला आधीच सांगितलं, मेसेज केलंय. ओके, रेडियन मेथड म्हणून. तर ते रेडियन युनिट आहे. त्या मेथडला नाव आहे सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम. ओके, सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम म्हणजे शब्दातनं कळतंय आपल्याला सर्कल वापरायचंय कंपल्सरी या सिस्टीम मध्ये. ओके, हे जे सिस्टीम बनलंय सर्कलवर डिपेंडिंग असं सिस्टीम बनलंय. मग काय आहे ते सिस्टीम, आय वॉन्ट टू एक्सप्लेन इट. इथं थोडस ऐका तुम्ही. ओके, सपोज मी एक सर्कल ड्रॉ करतो. अरे वा, वाटतंय थोडं सर्कल आहे. ओके, दिस इज सेंटर ऑफ सर्कल. ओके, 1 रेडियन म्हणजे किती मी एक्सप्लेन करतो. सर्क्युलर सिस्टीम मध्ये डिग्रीचं अँगलचं युनिट जे आहे ते रेडियन आहे. ओके, मग ते 1 रेडियन म्हणजे किती असते ते समजवतो. सपोज हे सर्कल आहे, या सर्कलचा रेडियस मी आर घेतलंय. ओके, हे पण आर असणार, तर हे पण रेडियस आहे आर असणार. ओके, हे जर अँगल 1 रेडियन व्हायचं असेल, ओके, सेंट्रल अँगल आहे ना इथलं, हे जर 1 रेडियन करायचं असेल तर इथं काय केलं पाहिजे, हे लेंथ किती पाहिजे, तर हे लेंथ सुद्धा आर पाहिजे. प्रत्येक बघा, सपोज हे पॉइंटचं नाव घेतो एबी. आर्क एबी जे दिसतंय मित्रांनो ते पण आरच पाहिजे. ओके, ज्या वेळेला हे दोन्ही रेडियस जेवढं असतंय तेवढंच जर आर्क लेंथ आला तर ते अँगल 1 रेडियन असतंय. 1 रेडियन असतंय. कळतंय का सगळ्यांना. हे 1 रेडियन होणार कधी जर ते तिन्ही क्वांटिटी इक्वल असेल तर. आणि रेडियनला कसं लिहितात तर त्याच्या डोक्यावर इथं जे आहे ना सी लिहितात. ओके, हे झालं 1 रेडियन. समजते का बघा. 1 रेडियनचं डेफिनेशन कळतंय का तुम्हाला. सर हा हा बोला. हा बोला. आता सर आपण आर्क वरून त्या 1 रेडियनचं डेफिनेशन काढलेलं. हा, पण आर्कचं तर मेजरमेंट आपण डिग्रीज मध्ये करतो ना. ओके, ते तिकडं करतो त्या सिस्टीम मध्ये. इथं हा मी काय सांगायला लागलंय, हे बघा, आर्कचं तुम्ही जे करताय, ओके, जे तुम्ही आर्क मेजरमेंट ऑफ आर्क म्हणताय ना ते वेगळं. इथं मी काय बोलायला लागले ते व्यवस्थित ऐका. लेंथ ऑफ आर्क बोलायला लागले. लेंथ ऑफ आर्क. ओके, हे आर्कचं लेंथ जे पेरिमीटरचं एवढं पार्ट आहे ना ए टू बी, त्याचं लेंथ ऑफ आर्क बोलायला लागलंय. मेजरमेंट ऑफ आर्क म्हणजे ते किती अँगल सबटेंड केले त्याला म्हणताय तुम्ही. सबटेंडेड अँगलला मेजर ऑफ आर्क लिहिताय तुम्ही. लक्षात येत आहे. मेजर ऑफ आर्क म्हणजे हा, मेजर ऑफ आर्क असं लिहिताय तुम्ही. मेजर ऑफ आर्क ए बी. ओके, हे सबटेंडेड अँगल असते. हे काय असते, सबटेंडेड अँगल तेवढं. मग इथं मी काय बोलायला लागले, लेंथ ऑफ आर्क, एल ऑफ आर्क. लक्षात येते का बघा.
ए बी इज इक्वल टू आर घेतलो इथं. समजतंय मित्रांनो काय डिफरन्स आहे? एम आणि एल मध्ये डिफरन्स आहे बघा. समजतंय का? हो सर समजलं. ओके व्हेरी गुड. ओके ठीक आहे. आता एक आपण जनरल सर्कल काढून डेफिनेशन्स नुसार लिहिण्याचा प्रयत्न करूया किंवा रिलेशन काय आहे ते पण लिहूया. त्याच्या आधी मी तुम्हाला इथं परत एकदा सांगू इच्छितो. ओके, लेंथ ऑफ आर्क आणि रेडियस जर इक्वल आले तर त्याला 1 रेडियन म्हणतो आपण. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवा. अँड दॅट आर्क जे काही रेडियन अँगल आहे दॅट इज नॉट डिपेंड ऑन दी आर्क. ओके, आर माहित असल्यावरच रेडियन काढता येते असं काही नाही. हे डेफिनेशन साठी बोललोय आपण. ओके, प्रत्येक वेळेला रेडियन म्हणजेच अँगल काढायला आर लागतोच असं नाही. ओके, लक्षात येतं. एक सिस्टीम आहे बोलायचं आणि हे सर्क्युलर सिस्टीम मध्ये ते युनिट्स कसं डिफाईन्ड होतात त्यासाठी हे आरचे यूज करून इथं बोललोय ना. मला काय बोलायचं बघा, एक जनरल फॉर्म्युला लिहिता येते मला आणि कन्व्हर्जन्स करता येतात डिग्री आणि रेडियन मध्ये सुद्धा. ओके, एक आधी जनरल फॉर्म्युला बोलूया. सपोज सर्कल घेतो. ओके, ॲज अ सेंटर. ओके, नाव सपोज रेडियस आर घेतले ॲज आपण. इथला लेंथ ऑफ आर्क एल घेतो. इथला रेडियस आर आहे. ओके, अँगल जे आहे थीटा आहे. ओके, सेंट्रल अँगल थीटा इज सबटेंडेड दी आर्क एल. ओके, लेंथ ऑफ आर्क किती घेतलंय आपण? एल घेतलंय. विथ द रेडियस ऑफ सर्कल इज आर. ना यांच्यामध्ये रिलेशन काय असते ते आपल्याला इथं लिहून दाखवणार आहे मी. ओके, रिलेशन थीटा इज इक्वल टू लिहिता येते आपल्याला. अँगल कसं काढता येते? एल डिवायडेड बाय आर असते. ओके, लक्षात येते. एल डिवाइड बाय आर म्हणजेच ह्याच्यावरनं मी लेंथ ऑफ आर्क साठी फॉर्म्युला लिहू शकतो आर इंटू थीटा. हे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू आर इंटू थीटा येत आहे. ओके, आणि इथं जर थीटाची व्हॅल्यू काढलो आपण काहीतरी आन्सर आलं समजतंय त्याला युनिट रेडियन असते. समजते का बघा. पण ह्या दोघांचा रेशो कधी घेऊ शकतो? जर ह्या दोघांना युनिट सेम असेल तरच घेऊ शकतो. ओके, ह्या दोघांचं युनिट काय पाहिजे? सेम पाहिजे. एल आणि आर चं युनिट सेम केलं पाहिजे आपल्याला. म्हणजे 1 मीटर मध्ये 1 सेंटीमीटर मध्ये चालणार नाही. ओके, दोघांना मीटर मध्ये करा किंवा दोघांना सेंटीमीटर मध्ये करा. समजते का? ओके, आणि हे तुम्ही आधी रेशो टॉपिक मध्ये आधीच शिकून आलाय कुठेतरी 7th 8th मध्ये. कुठल्याही दोन क्वांटिटीचा रेशो घेताना तुम्ही काय करताय? तिथं त्यांचे युनिट्स काय घेताय? सेम घेताय. समजते ना? हो सर. ओके ना, वाटल्यास इथं नोट म्हणून मी इथं नोट म्हणून ऍड करू शकतो. काय नोट लिहू शकतो बघा. एल एल कॉमा आर आर दी सेम युनिट्स. आर दी सेम युनिट. आर दी सेम युनिट. And theta is always in a radian. Theta is always in a radian. त्या पद्धतीने जर तुम्ही अँगल फाइंड केला तर ते ऑलवेज कशामध्ये असणार? रेडियन मध्ये असते. अँड रेडियनला रिप्रेझेंट करायचं मी सांगितलंय तुम्हाला. ओके, वर काय लिहितात? सी लिहितात. आणि दुसरं अजून एक गोष्ट आहे, एखाद्या अँगलला काहीच युनिट लिहिलं नाही. समजा जसं डिग्री लिहितो आपण आहे की नाही, तसं काहीच लिहिलं नाही अँगल असेल तर त्याचं युनिट रेडियन असते. समजते का बघा. एखादं अँगल लिहिले. ओके, अँगल म्हणून त्या क्वांटिटीला लिहिलेत पण त्याला डिग्री लिहिलं नसेल तर ते रेडियन होत आहे. कळते का? रेडियनला सेपरेट म्हणजेच मेन्शन करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल त्याच्यासाठी समजायचं झालं तर इथं बघा. ओके, π/2 लिहिलो. ओके, समजते का? π/2 ला प्रत्येक वेळेला तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी त्याला इथं रेडियन म्हणून करत नाहीये आणि त्यांना गरज नाही हे रेडियन प्रत्येक वेळेला लिहायचं, सी लिहायचं. ओके, त्यांनी जस्ट काय लिहिलंय? π/2 लिहिलंय. π/2 मीन्स ह्याला कुठलंच युनिट नाही आणि हे π/2 अँगल आहे त्यामुळे हे काय होत आहे? रेडियन होत आहे. ओके, लक्षात येत आहे ना. π/2 म्हणजेच ओके राईट अँगल म्हणजेच 90 डिग्री. रिलेशनशिप्स बिटवीन दी कशामधलं? रेडियन आणि डिग्री मध्ये असं आहे. π/2 इज इक्वल टू 90 डिग्री येत आहे. जर आपल्याला तेच अजून ऍडव्हर्सली बोलायचं असेल किंवा इथं मी मेन्शन करतो रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री. काय रिलेशन आहे? हे वरचं ते घेतलं तरी चालतंय पण त्याच्यापेक्षा सोपं लक्षात ठेवायला
इज पाय साठी लिहूया. पाय म्हणजे किती येणार सांगा? 22/7. ते व्हॅल्यू झालं रेशो मध्ये. इथं अँगल लिहायचं मला डिग्री मध्ये. पाय म्हणजे डिग्री मध्ये अँगल किती होत आहे? 180 डिग्री होत आहे. आणि ते जे पाय तुम्ही वापरताय ते कॉन्स्टंट व्हॅल्यू वापरताय. ओके, इथं मी सर्क्युलर सिस्टीम मध्ये अँगल साठी यूज करायला लागले, अँगल बोलायला लागले. लक्षात येते का? पाय एक रेडियन अँगल आहे आणि त्या रेडियन अँगलचं डिग्री मध्ये किती होत आहे? 180 डिग्री होत आहे. समजते का? मी ह्या टॉपिक मध्ये जे पाय बोलणार आहे मित्रांनो, ते मी पाय तुमचं ते व्हॅल्यू फाइंड करताय ना 3.14 22/7 त्याच्यासाठी नाही डिस्कस करत. तिथलं पाय एक अँगल आहे आणि ते रेडियन मेजरचा अँगल आहे. ते डिग्री मध्ये केलं तर 180 डिग्री होत आहे. समजते का तुम्हाला? हो सर. ओके हो सर. ना, ठीक आहे, चालेल. हे कळालं असेल तर पुढे जाऊया आपण. ओके, काही एक्झाम्पल्स घेतो इझी. Convert the following angles. Convert the following angles in degree measure. In degree measure. Okay. असं क्वेश्चन आहे बघा. काही अँगल्स दिलेत, त्यांना डिग्री मेजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलाय π/3. ओके, कसं करायचं असतंय ते सांगतो तुम्हाला. सोल्युशन काय करायचं? डिग्री मेजर मध्ये करायचं म्हटल्यावर त्याला π/3 ला कशानं मल्टिप्लाय करायचं बघा. 180 डिवायडेड बाय पाय न मल्टिप्लाय करायचं. जर तुम्ही काय केला, रेडियन मेजर मधल्या अँगलला 180 डिवाइड बाय पाय न मल्टिप्लाय केला, ओके, तर हे डिग्री मध्ये होत आहे. समजते का बघा? मग हे कॅन्सलेशन होत आहे, पाय कॅन्सल होतात. 180 डिवायडेड बाय किंवा हे डिग्री इथं देतो. ओके, असं लिहूया. प्रत्येक बघा, रेडियन मधलं डिग्री मध्ये करायचं असेल तर 180 डिवाइड बाय पाय न मल्टिप्लाय करायचं. येते काय? 180 डिवाइड बाय 3 डिग्री, म्हणजेच 180 डिवाइड बाय 3 केलं तर माहिती आहे तुम्हाला 60 येते. 60 डिग्री आला. लक्षात आहे? π/3 म्हणजे किती आहे? 60 डिग्री ना. तसंच सेकंड क्वेश्चन. ओके, 2π/3. ओके, 2π/3 ला कन्वर्ट करायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? 2π/3 इंटू 180 डिवायडेड बाय 5 किती येत आहे? 120 येते का? ओके, वरच्या सारखंच आहे, फक्त तो मल्टिपल आहे. ओके, मी आता तुम्हाला देतो अजून एक, ते तुम्ही करा. ओके, सी 17π डिवायडेड बाय 12. ओके, ह्याला डिग्री मध्ये करा बघू. ट्वेंटी 25.5. ओके, 25/5. ओके, असं केलं असेल तर बघा. ओके, इथं पाय येत आहे आणि इथं 12 आहे डिग्री. सिम्प्लिफाय करा तर काय होत आहे? 17 ॲज इट इज, 6 2 चा आणि ओके 6 2 चा 6 3 चा 30 किंवा 12 ना डायरेक्ट होत आहे. 12 1 चा 12, 12 5 चा 60. ओके, डिवायडेड बाय, म्हणजे एवढंच येते वाटतं. डिनॉमिनेटर मध्ये काय द्यायची गरज नाही. ओके, मल्टिप्लिकेशन किती येत आहे बघा.
आलं का नाही? किती आलाय? ओके, व्हेरी गुड अर्जुन. आलाय ना सगळ्यांना आन्सर? हो सर. हो सर. व्हेरी गुड. तसंच रिव्हर्स एक्झाम्पल्स करूया. ओके, नाव तसंच कन्वर्ट कन्वर्ट कन्वर्ट. ओके, आता काय करूया, आपण डिग्री मधनं रेडियन मध्ये कन्वर्ट करूया. कन्वर्ट फॉलोइंग अँगल्स इन रेडियन मेजर किंवा सर्क्युलर सिस्टीम इन रेडियन मेजर. ओके, इन रेडियन मेजर. फर्स्ट त्याच्यामधलं बघा, डिग्री मध्ये दिलंय 270 डिग्री. मग याला कसं कन्वर्ट करणार, तर 270 ला आपण आधी जे घेतलं होतं बरोबर त्याचं इनवर्स घेऊन हे करायचं. ओके, माईक म्यूट करा प्लीज. अभिलाषा माईक म्यूट करा. 270 इंटू काय येणार? हा बोला. π/2 येणार का सर? हा, π/180 ना हे करायचं. काय असेल ते तुमचा आन्सर. किती येत आहे? 3π/2. व्हेरी गुड. 3π/2 येत आहे. ओ सॉरी, इथं मी चुकून डिग्री लिहिलंय, तिथं रेडियन करायचं होतं. ओके, रेडियनला सी, इथं सी लिहिलं तर चालतंय आणि नाही लिहिलं तरी चालतंय, तुम्हाला माहित आहे, पण इथं लिहूया आपण. ओके, सेकंड. नाव तुमच्यासाठी क्वेश्चन आहे बघा, ट्राय करा. -350 डिग्री कन्वर्ट कराय किती येतं अँगल सांगा. नेगेटिव्ह अँगल असू शकतात का नाही? हो सर. ओके, गुड. तर -35 π/18 येते का? माहित नाही मला, तुम्ही जे सांगाल ते. -35 π/18 करेक्ट आहे ना? व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. काहीच कॅन्सल होत नाही, फक्त 0 कॅन्सल होत आहे, बाकी सगळं ऍज इट इज राहत आहे ना. त्यालाच तुम्ही ओके ठीक आहे, निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून देता येत आहे, पण अजून ते शिकायला थोडा वेळ आहे. शिकूया, शिकल्यानंतर आपण करूया. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन थोडस व्यवस्थित करायला पाहिजे आपल्याला. हे मी क्वेश्चन लिहितो, सगळ्यांनी वाचून घ्या. गिवन काय आणि काय करायचंय तुम्ही तयार करा आन्सर डोक्यात तुमच्या. इफ दी आर्क्स, आर्क्स म्हणजेच लेंथ ऑफ आर्क्स, ओके, ऑफ अ सेम लेंथ, वाटल्यास इथे मेन्शन करतो. arcs of same length, okay, in two circles, subtended angles of, subtended शब्दाचा अर्थ माहित आहे ना? सबटेंडेड अँगल्स ऑफ, ओके, म्हणजेच त्यांनी सबटेंडेड अँगल्स म्हणजे त्या आर्क्सनी बनवलेलं सेंट्रल अँगल्स जे आहेत ना, ते सबटेंडेड अँगल्स. ओके, सबटेंडेड अँगल्स ऑफ 60 डिग्री and 75 degree at their centers, okay. Now find the ratio of their radii, find the ratio of their radii. ओके, कोणाकोणाला क्वेश्चन कळालंय?
समजते का बघा? ओके, इझी क्वेश्चन आहे, असं काय अवघड नाही आहे. फक्त आपल्याला समाधानाने ओके शांत डोक्यानं करायचं आहे. बघा, आर्क्स ऑफ सेम लेंथ, दोन सर्कल्स दिलेत, त्या दोघांचं आर्क ऑफ लेंथ जे आहे ते इक्वल दिलंय. ओके, आणि दोन्ही सर्कलचा रेडियस वेगवेगळे आहेत आणि त्यांचे सबटेंडेड अँगल्स दोन्ही वेगवेगळे आहेत. ओके ना, तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवायचं झालं तर मी असं दाखवू शकतो. सपोज हा एक सर्कल आहे आणि दुसरा एक सर्कल असा आहे. ओके, सपोज असं सबस्टेंड केलेलं हे अँगल आहे, हे आर्क लेंथ आहे. सपोज आर्क लेंथला मी एल घेतलो. ओके, आणि इथला आर्क लेंथ असं आहे. ओके, हे आर्क लेंथ एल आहे. दोन्हीचे आर्क लेंथ जे आहेत ते सेम आहेत. इथला रेडियस सपोज R1 घेतलो, इथला रेडियस काय दिलंय R2 दिलंय. ओके, आणि इथला अँगल, एकाचा अँगल सपोज आपल्याला 75 दिलाय आणि दुसऱ्याचा 60 दिलाय. ना मग आपण फर्स्टचं 60 सेकंडचं 75 दिलंय त्याने, त्यामुळं R1 R2 च्या ठिकाणी ते इंटरचेंज करून घेतो. इथं R1 घेतो, इथं R2 घेतो. ओके, काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यानं काय फार बिघडत नाही. R1 R2 ना. आता काय करायचंय, रेशो काढायला सांगितलंय रेडियाचं, म्हणजेच R1 डिवाइड बाय R2 चं व्हॅल्यू काढायचं आहे. समजतंय का सगळं हे अनालायसिस तुम्हाला? ओके ना, काही जण आन्सर काढलेत. ओके, R1 इज टू R2, व्हेरी गुड. नाव आपल्याला माहित आहे फॉर्म्युला, S इज इक्वल टू लिहिलं होतं किंवा L इज इक्वल टू लिहिलं असेल. ओके, काय होतं फॉर्म्युला? L इज इक्वल टू R थीटा, करेक्ट आहे ना? मग हे दोन्ही साठी लिहिता येत. पहिलं L इज इक्वल टू R1 थीटा 1 लिहिलं. ओके, म्हणजेच थीटा 1 ची व्हॅल्यू इथं 60 घेतलो तर 60 R1 येत आहे. तसंच दुसरं L काय येणार आहे, सेमच. ओके, 75 R2. मग या दोघांना पण इक्वल आहेत. ओके, फ्रॉम दी गिवन इन्फॉर्मेशन, फ्रॉम गिवन ओके, काय लिहिता येते, 60 R1 इज इक्वल टू 75 R2. ओके, R1 डिवाइडेड बाय R2 चं व्हॅल्यू काढायचं आहे, त्यामुळे R2 ला लेफ्ट साइडला घ्या आणि 60 ला राईट हँड साइडला घ्या. 75 डिवाइड बाय 60, कॅन्सलेशन करा. 15 5 चा 75, 15 4 चा 60, 5:4 आन्सर येत आहे. ओके, आर यू अंडरस्टूड? समजतंय का तुम्हाला? ओके, इझी एक्झाम्पल आहे, कळालंय का सगळ्यांना? सर हा, पण हा थीटा आपण मेजर करणार तो डिग्री मध्ये नाही ना, तो रेडियन मध्ये ना, असं ओके, काय ना? नाही नाही तसं नाही. ओके, इथे अँगल आपल्याला डिग्री मध्ये दिलंय ना, त्यामुळे डिग्री मध्ये घेतलंय. ओके, त्यांना रेडियन मध्ये कन्वर्ट करून घेतलं असतं तरी तेच आन्सर आलं असतं. हा, करू शकताय तुम्ही, पण केलं असतं तरी तेच आन्सर आलं असतं. कारण एखादं एक्झाम्पल तुम्ही कुठल्या पण एका मेजर सिस्टीम मध्ये सोडवलं तर आन्सर तेच येत आहे. हा, इथं सर्क्युलर एक्झाम्पल्स आहेत, त्यामुळं मी हेच करतो, रेडियन करतो, तर केला तरी ओके, इट्स फाईन. ओके, आन्सर तेच येणार आय थिंक. वाटल्यास तुम्ही बघू शकताय. इथं बघा, 60चं काय झालं असतं रेडियन मध्ये, π/3 होत आहे, π/3 R1. ओके, 75चं काय झालं असतं, 75चं केलंय का कोण? 75 80 डिवाइड केलं तर 5 ला कॅन्सलेशन होत आहे. ओके, आणि कशानं 15 होऊ शकते, 180 ला पण जात आहे. 15 5चा 5 पाय डिवायडेड बाय 12 येत असेल बघा. ओके, इंटू R2, ह्या दोघांचा रेशो घ्यायला लागला असता. इथं वाटल्यास रफ मध्ये घेतो, π/3 R1 इज इक्वल टू 5 π/12 R2. ओके, म्हणजेच R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू 5 π/12 इंटू 3 डिवायडेड बाय 5. 5 घेता कॅन्सल, 3 1 चा 3 4 चा, किती येते बघा आन्सर, 5/4. समजतंय का सगळ्यांना काय केलंय? ओके, गुड. अथर्व तसं विचार केला ते पण चांगली गोष्ट आहे. कळतंय का? हो सर. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, आता आपल्याला काय करायचं, अजून एक एक्झाम्पल करूया आणि थांबूया.
एक एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी आहे, तुम्ही सॉल्व्ह केलं तर चांगली गोष्ट आहे, अदरवाइज मी करतो. ओके, इझी क्वेश्चन. द रेडियस ऑफ अ सर्कल इज the radius of a circle is ओके किती दिलाय 30 सेंटीमीटर दिलाय. एक सर्कल आहे त्याचा रेडियस 30 सेंटीमीटर आहे. ओके फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क. ओके लेंथ ऑफ आर्क फाइंड करायचं आहे ऑफ दिस सर्कल इफ. आणि काय माहित पाहिजे तुम्हाला माहित आहे. ओके इथं दिलंय काय ते बघा आणि ते if the length of the chord, if the length of the chord of the arc is 30 सेंटीमीटर. त्याचा आन्सर काय येत आहे गिवन काय थोडं विचार करून सांगू शकता. एका वाक्यात आन्सर येऊ शकते. क्वेश्चन वाचा आधी व्यवस्थित. रेडियस ऑफ अ सर्कल 30 सेंटीमीटर दिलाय. लेंथ ऑफ आर्क फाइंड करायला सांगितलंय. इफ लेंथ ऑफ द कॉर्ड ऑफ द आर्क दिलाय. लेंथ ऑफ द कॉर्ड ऑफ द आर्क म्हणजे काय समजा हे सर्कल आहे. ओके समजा असं सबटेन्स झालं अँगल आणि हे आर्क तयार झालंय एल आहे समजा. त्या दोन्ही जे आर्कचे एंड पॉइंट्स आहेत त्यांना जॉईन केला तर एक कॉर्ड तयार होते. सपोज इथं नाव घेतलं ए आणि बी. ओके ए बी जे कॉर्ड आहेत त्याचं व्हॅल्यू दिलंय तुम्हाला इथं 30 सेंटीमीटर. ओके समजतंय का. तर तुम्हाला आता काढायला सांगितलंय काय लेंथ ऑफ आर्क. 10 पाय येते का? हा 10 पाय येते का? व्हेरी गुड 10 पायात आहे. ओके कारण का हे इक्विलॅटरल ट्रायंगल बनतंय. रेडियस पण 30 दिलाय आणि कॉर्ड पण 30 दिलाय मित्रांनो. ओके हे सेंट्रल अँगल तुमचं जे आहे थिटा ते 60 बनत आहे. त्यामुळं तुमच्याकडे फॉर्म्युला आहे एल इज इक्वल टू आर थिटा. त्याचा यूज करू शकताय. आर ची व्हॅल्यू 30 आहे. ओके थिटाची व्हॅल्यू 60 म्हणजेच π/3. ओके म्हणजेच 10 पाय. ओके सर्क्युलर सिस्टीम आहे त्यामुळे रेडियन मध्ये करा. ओके समजते का. हॅलो ओके ठीक आहे चालेल. इथंच थांबतो. उद्या आपण क्लास घेऊया सेम टायमिंगला 8 वाजता. ओके थोडस फंक्शनचं प्लीज सिरियसली स्टडी करा. आपण टेस्टला चांगलं प्रिपेअर व्हा. तुम्ही डाऊट्स मला पाठवा सेंड करतो. अभिलाषा तुमचे डाऊट्स आहेत माझ्याकडे मी सॉल्व्ह त्यातले 1-2 केलेत. बाकीचे 1-2 डाऊट सुद्धा मी सॉल्व्ह करून पाठवतो तुम्हाला. आणि बाकीच्यांना पण कोणाला डाऊट्स असेल तर पाठवा. ओके